खरबडी गावातील विद्यार्थ्यांचे भीक मागो आंदोलन, मोताळा पंचायत समितीपर्यंत पायी आंदोलन। मोताळा तालुक्यातील खरबडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या अत्यंत खराब अवस्थेविरोधात संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी अनोखे भीक मागो आंदोलन केले। या आंदोलनात विद्यार्थ्यांनी हातात झोळी घेऊन खरबडी गावातून थेट पंचायत समिती मोताळा कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढला। शाळेसाठी मदत करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। सदर शाळेत 115 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असूनही पिण्याचे पाणी, पंखे, लाईट यासारख्या मूलभूत सुविधा नाहीत। पावसाळ्यात तीनपत्रे गळतात आणि वर्गात बसण्याचीही व्यवस्था नाही। प्रशासनाच्या वारंवार दुर्लक्षामुळे आज विद्यार्थ्यांनी हातात भीक मागण्याची झोळी घेत शाळा द्या, शिक्षण द्या, आमच्या हक्काची शाळा द्या अशा घोषणा देत आपल्या व्यथा सांगितल्या। या आंदोलनात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ इंगळे, उपाध्यक्ष किशोर शिरसाट यांच्यासह गावातील सर्व ग्रामस्थ, पालक आणि शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते। त्यांनी मोताळा पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने करत निवेदनही सादर केले। शाळा बांधकाम निधी मंजूर करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा ग्रामस्थांनी इशारा दिला। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की त्यांनी ग्रामपंचायतला आधीच लेखी तक्रार दिली होती, परंतु कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवण्यासाठी हे पाऊल उचलावे लागले। स्थानिक प्रशासन आणि शिक्षण विभागाने या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे। काय म्हणजे आमच्या शाळेमध्ये कुठलीही सुविधा नाही आहे। शासनाला म्हणजे ग्रामपंचायत हे आहे, त्यांच्याकडे आम्ही वेळोवेळी अर्ज दिले, लेखी किंवा तोंडी मागितलं, पण त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही। त्यामुळे आम्ही बाजारामध्ये भीक मागत इथपर्यंत आलो आणि पंचायत समिती साहेबांना, BDO साहेबांना निवेदन दिलं की बाबा आमच्या शाळेला हे करा। आमच्या शाळेमध्ये कुठलीही सुविधा नाही आहे, ना पाण्याची, ना पंखे, लाईट किंवा जे छत याचं आपल्या शाळेचं ते पूर्ण गळते। आता पावसाळ्यात दिवस आहे, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी म्हणजे जागाच मिळत नाही। संडास आहे पण पाणी नाही आहे, त्यामध्ये संडास मोडपोलीस झालेले आहे आणि पिण्याचं पाणी नाही, मुलांना खेळायला ग्राउंड नाही आणि शाळेची व्यवस्था अशी आहे म्हणजे दाखवल्याप्रमाणे निदान गुरांचे गोठे तरी चांगले असतात, त्याच्यापेक्षा बेहत्तर खरबडीच्या शाळेची स्थिती झालेली आहे। किचन शाळा नाही, ते आमची त्याकरिता तुम्ही भीक मागो आंदोलन सुरू केलंय आणि निवेदन कोणाला दिलंय? आम्ही गट विकास अधिकारी यांना दिलेलं आहे। या अगोदर ग्रामपंचायतला वेळोवेळी अर्ज दिलेले आहे आम्ही लेखी, त्यांचे सुद्धा अशी जोडलेले आहेत। काय म्हणणं आहे विस्तार अधिकारी साहेबांचं? त्यांचं म्हणणं आहे मी आता पाहणी करायला येतो 24-25 किंवा तारीखला, तिथं पाहणी करतो आणि तुमचा प्रश्न मार्गी निघतो। भीक मागो आंदोलन कशासाठी सुरू केलंय? आमच्या शाळेत पाणी नाही, संडास बाथरूम नाही, फरशा सगळ्या फुटता, पाण्याची व्यवस्था नाही, ग्राउंड नाही खेळायला, छत सगळे गळतात, वरून मुलांना बसायला जागा नाही, पंखे नाही, लाईट नाही, अंधारात अभ्यास करावा लागतं। तुम्ही कुठून आले हे मोर्चा घेऊन? खरबडी। पैदल आले का खरबडी ते मोताळ्यापर्यंत? हो, पैदल आलो। भीक मागो आंदोलन सुरू करत